कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. आपण पाहतोय की स्त्रियांवरचे अत्याचार, एका बाजूला सत्तेच्या लालचेनं लाडके बहिणा म्हणायचं आणि स्त्रियांवर अत्याचार चालले त्याच्यावर मात्र काही कारवाई करायची नाही. या सरकारचं ते धोरण आहे. म्हणजे केंद्र सरकारपासून आपण त्यांचं पाहतोय भारतीय जनता पक्षाचं. आणि हा तो विभाग आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्यांनी तर खरं म्हणजे त्या क्षेत्रामध्ये घडावं. याचा अर्थ कायदा सुव्यवस्था स्वतः मुख्यमंत्र्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा राहिली नाही असं चित्र आहे. आणि महिलांवरचे अत्याचार, आता बालकांवर अत्याचार, मुलींवर छोट्या, हे तर भयानकच स्वरूप आता आपल्याला पाहावयास मिळतं आहे. कारण त्यांचं लक्ष याच्याकडं नाही आहे, म्हणजे कायदा सुव्यवस्थेकडं लक्ष नाही. त्यांना फक्त आता सरकारी खर्चानं मोठमोठे कार्यक्रम करायचे, मोठी राजकीय भाषणं ठोकायची, याच्यावर हे सत्ताधारी आता सगळे गुंतलेले आहेत. त्याचा हा परिणाम आहे. सर, एकीकडे 1,500 रुपये देऊन महिलांना खुश करण्याचं काम केलं जातं, परंतु महिला अत्याचारात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळतं. जवळपास राज्यभरातल्या 1 लाख महिला मुली ज्या काही बेपत्ता झालेल्या आहेत त्या संदर्भात काही नाही, या 2 वर्षामध्ये तर स्वरूपच भयानक आहे. कारण हे 3 लोक एकत्र आहेत आणि ते ज्या पद्धतीनं सरकारमध्ये आले, त्यांचं गठन झालं, त्यांची कार्यपद्धतीसुद्धा जी आहे ती खोक्यांवर अवलंबून अशी कार्यपद्धती आहे. त्यांचं लक्ष नाही की नेमकं आपण राज्य म्हणून आपली जी जबाबदारी आहे जनतेच्या प्रती, ती त्या बाबतीत त्यांची जबाबदारी मात्र ते पाळत नाही. हे चित्र त्यांचं आहे. एक योजना आणली लाडकी बहिणा, आमचं त्याबद्दल काही म्हणणं नाही, परंतु साध्या संजय निराधारच्या त्या निराधार लोकांचे पैसे जायला तयार नाही. आमच्या श्रावण बाळ योजनेतल्या जे वृद्ध आहेत त्यांचे पैसे आज गेलेले नाही. अनेक गोष्टी अशा आहेत की ह्या सगळ्याचा परिणाम राज्यामध्ये खूप कठीण झाले. खरं स्वरूप आता लोकांना कळालेलं आहे. खरं स्वरूप त्यांचं आहे ते सत्तेकरता धडपड त्यांची चालली, केविलवाणी धडपड आहे. निवडणूक सुद्धा पुढे देण्याचे प्रयत्न हे त्याचं प्रतीक आहे. सुशांत सिद्दकी आणि हिरामन घोषकर जे आहेत ते वारंवार आपल्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेताना पाहायला मिळतात. नाही, आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेणं हे काही नवं आहे असं समजण्याचं कारण नाही. आमचा कालखंड जो असायचा त्यात विरोधी पक्षाचे आमदार येणं साहजिक असतो. मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा नसतो, परंतु पक्षविरोधी कारवाई कुणी केली तर त्यावर निश्चित पक्ष कारवाई करील. म्हणूनच कालच्या स्वरूपामध्ये दिसलं त्यावर पक्ष कारवाई करील. पण कधी होणार कारवाई? कारण तिला योग्य पद्धतीने कारवाई होईल. सुशांत सिद्दकीने असं म्हटलेलं आहे की विधान परिषदेमध्ये या प्रकरणात अजूनही कारवाई झाली नाही अशी हिंमत भविष्यात नाही, निर्णय ह्याच्यामध्ये निर्णय होतील. कालचं त्यांचं उपस्थिती आमदारांची ती कारवाईला योग्य आहे असं माझं मत आहे. त्यावर पक्ष कारवाई करील. मनामध्ये मोहब्बत असायला हवी असं हा बरोबर आहे. मोहब्बत जे चांगले वागतात त्यांच्याबद्दल मोहब्बत ठेवली पाहिजे. चुकीचं वागणाऱ्याबद्दल मोहब्बत ठेवण्याचं काही कारण नाही. काँग्रेसचे पक्षाचे आमदार काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर अध्यक्षांवर अशा पद्धतीने आता ठीक आहे. ते त्यांचं स्वरूप आता सगळ्यांना तुमच्या लक्षात आलेलं आहे, आम्हाला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी काय टीका केली याला महत्त्व नाही. आणि आम्ही पाहिलं आहे की साधारणतः नांदेडचा आमचा अनुभव असा आहे की पक्ष सोडून मोठे नेते गेले. लोक बरोबर असले तर काळजी करण्याचं काही कारण नसतं. आज काँग्रेसबरोबर लोक आहेत, लोक पाठीशी राहतील. कुणी असे यांनी काही वेगळं केलं आणि गेले तर त्याची काहीच अडचण आम्हाला होणार नाही. सुशांत सिद्दकी यांनी असं म्हटलेलं आहे की परिषदेला मला मतदान करायला सांगितलं रमेश चणीतलाल यांनी, मात्र त्यांनी महाविकास आघाडीला सांगितलं का महायुतीला त्यांनी ते जाहीर करावं. आता हे त्याचं रेकॉर्डवर असतं, ते पूर्णपणे रेकॉर्ड होतं. आता जोपर्यंत तो काँग्रेसचा आहे तो पक्ष आदेश होता, माझा आदेश होता तो कसं मतदान करायचं. आम्ही त्या पद्धतीनं आम्ही सांगितलेलं होतं किंवा काँग्रेसच्या आणि आघाडीच्या जे आहेत उमेदवार त्यांना मतदान करायला. आता ते काय बोलतो याला फार महत्त्व देण्याचं काही कारण आहे असं मला वाटत नाही. उत्तर देण्याचं सुद्धा गरज नाही उत्तर देण्याची. विशाल पाटील तुमच्या पक्षाला त्यांनी पाठिंबा दिला विशाल पाटलांनी, परंतु विशाल पाटील एका भरसभेत कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना आमदारकीच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा जाहीर करतो असं म्हणतात. सुहास बाबराला विटापूर खानापूरमध्ये नाही, काही झालं असेल तर आम्ही ती चर्चा त्यांच्याशी करून घेऊ. शेवटी महाविकास आघाडी एकत्र राहील. थोडेफार अशा काही गोष्टी आल्या तर दुरुस्त केल्या जातील. परंतु सांगलीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे काही जागाची वाटाघाटीच्या संदर्भात तुमची हे संपूर्ण भांडणं झालेली होती, अर्थात काँग्रेस आणि भांडणं काही नव्हते. आग्रहानं जागा घेतली हे खरं आहे. एकंदर अपक्ष जरी असला तरी विशाल तो निवडून आला. हे एवढा 48 जागांमध्ये एक विषय असा झाला. 47 जागांमध्ये आम्ही चांगलं केलं आहे. महायुतीमध्ये 47 मध्ये गोंधळ आहे.
एखादी कुठं चांगली असेल. विशाल पाटलांचा हा वचपा काढायचं काम सुरू आहे. नाही तसं होणार नाही. आम्ही एकत्र बसून मार्ग काढू. लाडकी बहीण योजना ही मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे. त्याचा फायदाही महायुतीला होताना पाहायला मिळत आहे. मग या अशा प्रकरणामध्ये महायुतीचे म्हणणं आहे काय महाविकास आघाडीच्या पोटात नाही 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 महायुतीला फायदा होईल असे इतके भोळी आमची जनता नाही आणि आमच्या बहिणा नाही आहे. हे देतात याचा हेतू काय आहे. काल आम्ही रक्षाबंधन केलं. एक पवित्र सण आहे बंधू आणि भगिनीच्या प्रेमाचा. तो जिव्हाळा वेगळा. यांचा स्वार्थापोटी ही आता लाडके बहीण आहे. याचा हे सगळे ओळखून आहे. महाराष्ट्र ओळखून आहे. आमच्या बहिणी ओळखून आहेत. यांचा स्वार्थ सत्तेकरता स्वार्थ आहे. सत्तेकरता लाडकी बहीण आहे. यांना बहिणा लाडकी नाही आहे, सत्ता लाडकी आहे. हे सगळ्यांना कळतं ना. त्यामुळे तसं काही होणार नाही. महाविकास आघाडीच्या पाठीशी किती त्यांनी प्रयत्न केला. निवडणुका किती पुढे नेणार आहे. निवडणूक किती प्रयत्न केला तरी शेवटी निवडणुका होतील. आम्ही विजयी होऊ आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री बनेल. महाविकास आघाडीची आज सभा आहे. खरं तर मागच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं का मुख्यमंत्री पदाची नाही या बाबतीतली चर्चा खूप वेळा झाली. आता परत बोलण्याचं काही आवश्यकता नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.